आज संध्याकाळी यंदाच्या IPLचा 32व्या सामन्यामधील दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत। आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवत दिल्लीचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर 6 पैकी अवघे 2 सामने जिंकत राजस्थानचा संघ हा 8व्या स्थानी आहे। IPLच्या सामन्यामध्ये पंजाबनं कोलकात्याचा पराभव केलेला आहे। पंजाबनं सर्वबाद अवघ्या 111 धावा केलेल्या होत्या, मात्र 120 चेंडूमध्ये 112 धावांचं लक्ष्यही कोलकात्याच्या संघाला गाठता आलेलं नाही आहे। पंजाबचा फिरकीपटू युजवेंद्र चहल कोलकाताचे 4 गडी तंबूत त्यानं पाठवलेले होते, तर मार्को जॉन्सननं 3 गडी बाद केले। एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 चेंडूंच्या नियमात बदल होणार आहे। झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ICCनं डावाच्या 35व्या षटकामध्ये फक्त 1 चेंडू वापरण्याचा प्रस्ताव मांडला होता। तसेच कसोटी दरम्यान 60 सेकंदाचा टॉप क्लॉक लागू केला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। IPL नंतर टीम इंडिया इंग्लंडला जाणार आहे। 20 जूनपासून टीम इंडिया इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे। ही मालिका 4 ऑगस्टपासून चालणार आहे। लीड्स, बर्मिंगहॅम, लॉर्ड्स या मैदानांवरती हे सामने रंगणार आहेत। भारताच्या बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेलं आहे। 17 ऑगस्टपासून ही मालिका सुरू होणार आहे। बांगलादेश टीम इंडियासोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, तर 3 सामन्यांची T20 मालिका देखील खेळवली जाणार। दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक मार्क बाउचर यांनी KL राहुलबद्दल मोठे विधान केलेलं आहे। KL राहुल हा भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे असं बाउचर यांनी म्हटलेलं आहे, तर IPL मध्ये प्रियांश आर्यची फलंदाजी उत्कृष्ट असल्याचं देखील मत त्यांनी मांडलेलं आहे।